K3 स्काउट ड्रोन हे ब्रिटिश नौदलाचे जासूसी ड्रोन होते, म्हणजेच की समुद्रामध्ये जासूसी करत होते. K3 स्काउट ड्रोनने पश्चिमी देशांचे लक्ष वेधून घेतले आहे. ब्रिटिश नौदल या ड्रोनच्या मदतीने इराणच्या किनारपट्टीवरील हालचालींवर नजर ठेवत आहे. संभाव्य आक्रमक कारवायांची पूर्वकल्पना मिळवणे आणि इराणच्या लष्करी हालचालीची माहिती गोळा करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. या ड्रोनमध्ये अत्याधुनिक सेन्सॉर्स आणि उच्च रिझोल्यूशन कॅमेरा बसवण्यात आला होता. त्यामुळे रात्रीच्या वेळीही दिवसाप्रमाणे स्पष्ट निरीक्षण करणे शक्य होते. यामुळे समुद्रातील जहाजांच्या हालचाली तसेच किनारपट्टीवरील घडामोडींवर प्रभावीपणे नजर ठेवता येत होती. मात्र ब्रिटिश नौदलाला आपल्या ऑपरेशन्स दरम्यान एक गंभीर तांत्रिक समस्या जाणवली. त्यांच्या हालचालींची माहिती इराणी बाजूला आधीच मिळत असल्याचे आढळून आले. परिणामी ब्रिटिश कारवाई सुरू होण्यापूर्वीच काही इराणी जहाजांच्या हालचालींमध्ये बदल होत असल्याचे दिसून आले. हे खूप दिवसापासून चालू होते की इराणला हमल्या अगोदरच माहिती मिळत होती. त्यामुळे तेथील मिलिटरी इक्विपमेंट लगेच इराण दुसरीकडे शिफ्ट करत होता. या तांत्रिक समस्येचा तपास करण्यासाठी ब्रिटिश नौदलाने सखोल चौकशी सुरू केली. काही दिवसाच्या चौकशीनंतर ब्रिटिश नौदलाला काही हाती लागत नव्हते. कारण K3 स्काउट ड्रोन पूर्ण स्वदेशी तकनीक वापरून बनवले होते. खूप एक्सपर्ट आले पण काही हाती लागत नव्हते. अमेरिकेचे एक्सपर्ट पण तेथे मदत अमेरिकन एक्सपर्टची पण तेथे मदत घेतली होती. मग नंतर त्यांनी सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मदत घेतली. तपासादरम्यान स्काउट उपकरणाच्या कॅमेऱ्याशी संबंधित डेटामध्ये संशयास्पद हालचाली आढळल्याचे दिसून आले. उपकरणातून कॅमेऱ्याचा डेटा चीनमधील बीजिंग येथील IP पत्त्याकडे पाठवला जात असल्याचे तपासात समोर आल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे हे उपकरण कॅनडातील एका कंपनीने विकसित केले होते आणि त्या कंपनीचे चीनशी थेट संबंध नसल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि त्यांच्यामधून होणाऱ्या संभाव्य डेटा हस्तांतरणाबाबत सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. विशेषतः संवेदनशील लष्करी किंवा गुप्तचर मोहिमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांच्या सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. चीनच्या सर्व्हिलन्स आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे भारतासह अनेक देशांसमोरही नवी सुरक्षा आव्हाने निर्माण झाली आहेत. कॅनडा आणि चीनमधील कंपन्यांमधील गुंतवणूक, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची पुरवठा साखळी आणि डेटा परदेशात जाण्याची शक्यता याबाबत सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. आज सर्व्हिलन्स तंत्रज्ञान केवळ लष्करी क्षेत्रापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. कॅमेरे, स्मार्ट उपकरणे आणि विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या माध्यमातून ते सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातही पोहोचले आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसोबतच नागरिकांच्या डेटा आणि गोपनीयतेचे संरक्षण हा देखील महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. अमेरिका दीर्घकाळ सर्व्हिलन्स तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर मानला जात होता. मात्र चीनच्या वेगाने विकसित होत असलेल्या सर्व्हिलन्स तंत्रज्ञानामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाच्या स्पर्धेला नवे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर संवेदनशील उपकरणांची सुरक्षा, डेटा संरक्षण आणि सायबर हल्ल्यापासून बचाव यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.